नमस्कार रसिक श्रोते हो, आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. मी शेळके पंढरीनाथ रामराव, राहणार नांदगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर. हे जे आपल्या समोर जे चित्र दिसत आहे ना, जर ज्या ठिकाणी कुंभमेळा चालू आहे ते ठिकाण म्हणजे खंडापूर, लातूर जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. आणि त्या ठिकाणी कुंभमेळा, असा कुंभमेळा याच्या अगोदर झाला नाही आणि आम्ही पाहिलं नाही. या कुंभमेळ्याच्या नियोजन माझा तालुका चाकूर, या चाकूर तालुक्याला नियोजन दिलेलं होतं. कशाचं? भाकरीचं, भाजीचं, लोणच्याचं, जे काही नियोजन आहे पूर्ण चाकूर तालुक्याला, प्रत्येक तालुक्याला एक एक दिवस दिलेला होता. आणि प्रत्येक गावातून ज्या घरामधून जेवढ्या काही भाकरी जमत्याल, जेवढ्या काही भाकरी देण्यात येत्या, तेवढ्या भाकरी घेऊन त्या कुंभमेळ्यामध्ये जे काही भाविक भक्त येतात त्यांच्यासाठी घेऊन जायचं. हे नियोजन आपल्यासमोर जे चालू आहे ना, तर ते चालू आहे. आपल्यासमोर दिसून येत आहे गावातील माता, माऊली, भगिनी ह्या भाकरी घेऊन येत आहेत. किती जेवढ्या काही भाकरी घेऊन येता येतात तेवढ्या भाकरी, 11 भाकरीच्या वरून भाकरी. आणि आपल्याला दिसून येत आहे आपल्या गावामधून लगभग 2000च्या जवळपास, उंबरटे खूप कमी आहेत, 2000च्या जवळपास भाकरी. आता हे जे कॅरेट दिसत आहेत हे आपल्या गावातून आलेलं होतं. सकाळी लगभग 10:30च्या जवळपास आम्ही खंडापूर या ठिकाणी, म्हणजेच कुंभमेळ्याच्या ठिकाणी, आम्ही सर्व ग्रामस्थ, लगभग 150 ग्रामस्थ, त्याच्यामध्ये भगिनी पण 40-50 भगिनी पण असतात. हे अन्नदान केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही वाढण्यासाठी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. आमच्याकडं 7वा दिवस होता. आणि आता हे आपल्यासमोर जे दिसून येत आहे हे कुंभमेळ्याचा हे किचन आहे. आतापर्यंत आम्ही कधी पाहिलंच नाही असं किचन आहे, अवाढव्य. आता हे आपल्याला कलई जी दिसत आहे ना समोर, हे कलईमध्ये हे काही गुळ नाहीये, हे वरण आहे. लगभग एका कलईमध्ये 17 ते 18,000 भाविक भक्त जेवण करतात. हे असं तिथले जे काही आचार्य होते त्या आचार्याने आम्ही त्यांच्याशी अगोदर डिस्कस केलं, कारण त्या ठिकाणी एवढा मोठा आवाज होता की एकमेकाला बोलल्याला सुद्धा जवळपास ऐकू येत नव्हतं. आणि हे माता माऊली आहेत, त्या ठिकाणी कांदा कापायचं काम, लसूण शेलायचं काम, पुन्हा अद्रक क्लीन करायचं काम, पेस्ट करायचं काम या ठिकाणी सुंदर पद्धतीने चालू आहे. आणि हे जे आपल्यासमोर दिसत आहेत ना, हे कॅरेट्स आहेत ना, हे कॅरेट भाकरीचे आहेत. भाकरीचे आहेत. कोण्या गावात जसं गाव असेल, कोणतं गाव मोठं आहे, समजा गावात 5,000, 7,000, 10,000, 20,000 अशी लोकसंख्या आहे, त्याच्यानुसार त्या गावामधून शिदा येत आहे. ह्याला भाकरी म्हणून नाही, शिदा म्हणावे, तर या ठिकाणावरनं हे शिदा येत आहे. आणि सर्व सेवा जी आहे विनामूल्य आहे. आपण काही करा तिथं, विनामूल्य, कोणाला द्यायचं नाही, कोणाला घ्यायचं. आपण जातो, हे आपलं काहीतरी मोठं पुण्य आहे. आता हे आपल्यासमोर जी बसलेले आहेत ना, हे पंगत बसलेली आहे. कारण सकाळी 11 वाजल्याच्या अगोदरपासून पंगत जी बसायला सुरू होते की त्या पंक्ती संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू राहतात, बंद नाही, बिलकुल त्याला खंड नाही. आणि याच्यासाठी कोणीही लाजत नाही. कोणाला जरी बोलायचं म्हटलं, ओ माऊली, ए माई माऊली, ए माई बाप्पा, अशा आवाजाने शब्द उच्चार करतात, जेणेकरून अभद्र शब्दांचा वापर मी या ठिकाणी गेलो नाही. लगातार आम्ही 3 दिवस गेलो आणि 3 दिवसांमध्ये एकदम छान असं एवढं छान नियोजन केलेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांचं प्रथमतः खूप सारं अभिनंदन. आपल्याला आता हे समोर जे दिसत आहेत ना, जेवण झाल्यानंतर हात धुवायचे आहेत. कमीत कमी 200-300 मीटरचा हा नळ आहे, नळ लावलेला समोर आहे. कारण भाविक भक्तांचं जेवण झालं की पाणी प्यायला तिथं सर्वात उत्तम ठिकाण आहे.
आता हे जी भाकरी वाढत आहेत ना ती आम्ही आहे. खूप जेवढं काही होतंय तेवढं जबरदस्त पद्धतीने, जेवढं होईल तेवढं ताकदीने वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे आज. आणि या ठिकाणी आता हे जे दिसत आहे आपल्याला तर ते शिरा होत आहे. आणि शिरा काढणं झालं की लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, पाणी गरम करायचं आणि लगेच त्याच्यात ते दुसऱ्या वेळेस बनवण्याचा प्रयत्न करायचा. एक झालं की ते थांबायचं नाही, लगेच त्या ठिकाणी लगेच चालू आहे. एवढा असा अवाढव्य एवढं मोठं किचन आणि एवढं नियोजन लावणं म्हणजे असं कोणाच्या मनात येत असेल की हे माणसानं केलेलं आहे, माणूस करू शकणार नाही. तुम्ही कोणत्याही पदावरती असा, कोणत्याही पदावरती असू द्या, कितीही मोठा असू द्या, नियोजन असं लागणं शक्य नाही. हे भगवंताच्याच मनामध्ये असायला पाहिजे. भगवंताच्या मनामध्ये असल्यानंतर सर्व गोष्टी होतात. आणि हे 2 कलया, ही जी काही मोठ्या मोठ्या कलया आहेत ना, या ठिकाणी 2 कलया आहेत. आणि एका पंगतीला आपल्याला वाटत असेल किती लोक बसतात, 10,000. मी मोठा अंदाज सांगतोय आपल्याला, 10,000 माता माऊली, बांधव भगिनी, चिमुकले बाळ हे जेवायला बसतात एका वेळेस. आणि कंटिन्यू सकाळी लगभग कधी 8 वाजता, समजा 9 वाजता, 10 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू राहत. आता ह्याच्यामध्ये ते डाळ टाकत आहेत. हे उतरलं, हे वरण उकळे आले की वरण समजच काढून घेणे, ह्या मोठे मोठे पातेल्या त्याच्या पातेल्यामध्ये टाकणे, दुसऱ्या वेळेच्या वरणाची तयारी लगेच करणे, दुसऱ्या वेळेसची लगेच. या ठिकाणी खंडन आहे, कारण आम्ही प्रथमताच पाहिलं. आमचं काहीतरी पुण्य, आमचं काहीतरी भाग्य. कारण असा सोहळा कधी होईल याची कल्पना नव्हती आम्हाला, कधी बघल याचा अंदेशाही नव्हता आम्हाला, परंतु आम्हाला बघण्यात आलं. काय जनसमुदाय आहे, अथांग जनसमुदाय आहे. आणि या ठिकाणी आणि जो कोणी दान देणारा आहे, भाविक भक्त खुल्या आणि मोकळ्या मनाने, स्वच्छंद भावनेने या ठिकाणी दान दिलेलं आहे. कित्येक, आणि ते दान दिलेलं शब्दात सांगता येत नाही असं दान दिलेलं आहे. कोणी पात्राचे खूप असं काय सांगता येत नाही. आणि या ठिकाणी पात्र जे आलेले होते तिथल्याच भाविक भक्तांनी सांगितलं आम्हाला की प्रथम पहिल्या दिवशी या ठिकाणी 12 लाख पात्र आलेले होते. 12 लाख पात्र कशाला म्हणतात. आणि पुन्हा त्याच्यानंतर कमी पडले, पुन्हा 4 लाख मागवले. हे मोठाड अंदाज सांगितलेला आहे. तांदळाचे पोते पूर्ण गाड्याच्या गाड्या आलेल्या आहेत. पाण्याच्या बाटल्या पूर्ण गाड्याच्या गाड्या आलेल्या आहेत. कारण हा कमी आणून हे भागणार नव्हतं. फक्त आणून कमी आणून भागलेलेच आहेत. फक्त भाकरी बघा. पुण्या गावावरनं 1,500, 2,000, 3,000, 4,000, 5,000, 10,000, 20,000 जसं गाव मोठं आहे तसं त्याची क्वांटिटी वाढलेली आहे. आता आणि ह्या कलेच्या खाली जाळ घालण्यासाठी तिथल्याच जो कोणी आचार्य असते त्यांनी मध्ये लाकड टाकायचं. आणि अलीकडल्या बाजूला तुम्हाला दिसून येत असेल एक मोटर, ब्लोअर टाईप मोटर लावलेली आहे. त्याने ती मोटर कंटिन्यू चालू आहे. आणि त्याने समोर हवा जाते आणि त्या कलई खालची अग्नी कमी होत नाही. कारण लाकूड घातल्यानंतर तिथं त्या ठिकाणी विझण्याचे चान्सेस असतात, परंतु हवेमुळे ते विझणारच नाही. असा हा एकदम उत्तम पद्धतीने. आणि कोणत्याही भाविक भक्ताला हे कमी पडलंय ते कमी पडलं बिलकुल नाही. कारण वाढण्यासाठी तर एवढा समुदाय होता की जेणेकरून मध्ये चालायला वाट नाही, एवढा जनसमुदाय. कोणी असो त्याच्या मासाठी वय मर्यादा बिलकुल नाही. माई माऊली आहेत, भगिनी आहेत, बांधव आहेत, ज्येष्ठ आहेत, लहान आहेत, मोठे आहेत. आणि याच्यासाठी हे जे घेऊन जायचं आहे, हे घेऊन जाण्यासाठी हे जे काही पातेले ते नाहीत, घेऊन जाण्यासाठी माणूस नाही, उचलण्यासाठी माणूस नाही. याच्यासाठी 4 क्लिप नावाचं जे काही
यंत्रणा असते, त्या भोगण्याच्या खाली दोन्ही त्याचे ते रॉड घालतो आणि ते सावकाश पद्धतीने ते उचलतो वरी, आणि ते सावकाश पद्धतीने उचलून तो ट्रॅक्टरमध्ये ठेवतो. घेऊन जाण्यासाठी माणसाची ताकद एवढं घेऊन जाऊ शकत नाही माणूस. आणि जे वाहन आहेत ना, ते वाहन हे त्याच्यासाठी सहयोग आहेत, त्याच्यासाठी बिलकुल काही पैसे दिलेले नाही. हे जे नियोजन चालू आहे आपल्या समोर, हे शिऱ्याचं नियोजन आहे. ते रवा भाजत आहेत, कारण त्यांना विचारलं हे प्रथमतः भाजावं लागतं, त्याच्यानंतर ते बाकीची पुढची प्रोसेस होते. असा अवाढव्य आगळा वेगळा जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्या पद्धतीने, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केला, संघर्ष केला जेवढं होईल तर. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कोणाच्याही पायामध्ये चप्पल नव्हता. माई बापू हो, हे माझ्या माई माऊली बसलेले आहेत. आणि हे जे काही भंडार आहे बघा, हे ध्यानात घ्या, हे त्या ठिकाणी अन्नदान केलेले, हे गहू म्हणा, तांदूळ म्हणा, काही समजाच गोष्टी या ठिकाणी आहेत. आता हे ट्रॅक्टर आलेला आहे माल घेऊन जाण्यासाठी, हे भाजीपाला आहे. मायबाप हो, आपल्याला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, कमेंट करा, आणि जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यासाठी आम्ही एवढा संघर्ष केलेला आहे की तो संघर्षही सांगता येत नाही. कारण असा दिव्य सोहळा ह्याच्या अगोदर बघितलो नाही, आता भविष्य काळात होईल नाही होईल माहीत नाही. जय हिंद, जय भारत.